नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बँक इन्फोमध्ये। मित्रांनो, आजकाल आपण सगळेच ऑनलाईन आणि ऑफलाईन पेमेंटसाठी बँक कार्ड्स वापरतो, पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या HDFC बँकेच्या कार्डची लिमिट तुम्ही स्वतः कंट्रोल करू शकता। हो, अगदी बरोबर, तुमच्या कार्डवरून रोज किती पैसे काढता यावेत किंवा स्वाईप मशीनवर किती खर्च व्हावा हे तुम्ही स्वतः ठरवू शकता। यामुळे तुमचं बँक खाते फ्रॉड आणि चोरीपासून 100% सुरक्षित राहते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की HDFC बँक कार्ड्स कंट्रोल कसं वापरायचं आणि ATM व स्वाईप मशीनची लिमिट काय आणि कशी ठेवायची हे बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला, आपल्या मोबाईल मधील गुगल ओपन करा, सर्च मध्ये HDFC माय कार्ड्स असं टाकूयात, त्यावर क्लिक करा। आपल्याला अजून एक वेबसाईट येईल, त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे, वरच्या वेबसाईटवर। आता इथे तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड केलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। बरोबर मोबाईल नंबर टाका आणि गेट OTP करा, म्हणजे तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, जो आता तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे तो बँकेकडून। हे बघा, हे असा वरती मेसेज येतो, तो OTP इथे टाकायचा आहे। OTP टाकून सबमिट करूयात। आता तुम्हाला मॅनेज HDFC कार्ड्स, म्हणजे आता तुम्हाला नो क्रेडिट कार्ड्स डेबिट कार्ड ऍडेड, म्हणजे इथे तुम्हाला डेबिट कार्ड ऍड करायचं आहे। आता तुम्हाला डेबिट कार्डचे शेवटचे 4 आकडे इथे टाकायचे आहेत। त्यानंतर डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख टाकायची आहे आणि प्रोसीड करूया। प्रोसीड केल्यानंतर तुमचं कार्ड इथे ऍड झालेलं आहे। आता हे आपले ऑप्शन आहेत, कार्ड कंट्रोल, रिवॉर्ड, सेटअप इन, बिल पे, कॅशबॅक कॅल्क्युलेटर, सर्व्हिस, ब्लॉक कार्ड, अपग्रेड कार्ड। तर आता यापैकी आपल्याला बघायचं आहे कार्ड कंट्रोल। कार्ड कंट्रोलला प्रोसीड करा। कार्ड कंट्रोल बघूयात। आता ऑनलाईन स्पेंड्स, म्हणजे आता तुम्ही ऑनलाईन शॉपिंग जर करत असाल तर तुम्ही याची लिमिट सुरू ठेवा, जर नसेल करत तर तुम्ही ही पूर्णपणे बंद करून टाका। ज्यावेळेस आपल्याला ऑनलाईन शॉपिंग करायची आहे त्यावेळेस तुम्ही सुरू करू शकता, अगदी 2 मिनिटांमध्ये। तुम्ही जर करत असाल शॉपिंग तर सुरू ठेवा। आता त्यानंतर मर्चंट आउटलेट, म्हणजे जर तुम्ही मॉल किंवा दुकानांमध्ये जाऊन शॉपिंग करत नसाल तर ही लिमिट कमीत कमी 5 ते 10 हजार ठेवा। जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही ती जास्त पण ठेवू शकतात। तर आता कसे, तुम्हाला जर ज्या दिवशी जास्त खरेदी करायची आहे त्या दिवशी तुम्ही त्याची लिमिट वाढवू शकतात, तुमच्या हातात आहे, आणि अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही ही लिमिट वाढवू शकतात। त्यानंतर ATM विड्रॉल, म्हणजे आता तुम्हाला पैसे काढायचे, ATM मधून जर तुम्हाला रोज 5 ते 10 हजार रुपयांचीच गरज असेल तर अशा वेळी तुमची ATM ची लिमिट फक्त 10 हजार रुपये ठेवा। 10 हजार रुपये सेट करून ठेवा। ज्या दिवशी जेव्हा तुम्हाला जास्त पैसे काढायचे असेल तेव्हा तुम्ही त्याची लिमिट वाढवू शकतात, ते आपल्या हातात आहे, आणि अगदी 2 मिनिटांमध्ये वाढवू शकतात। खूप सोपी पद्धत आहे। कसे, तुम्ही जर कमी लिमिट ठेवली ATM ची, जर एखाद्या वेळेस तुमचे ATM कार्ड हरवले तर मोठ्या रकमेचा फ्रॉड होऊ शकणार नाही, त्यासाठी तुम्ही कमीत कमी लिमिट ठेवा। हे बघा, लिमिट तुम्ही 1 हजारापासून ते 2 लाखापर्यंत ठेवू शकतात। ह्याची पण, मर्चंटची पण, ऑनलाईन स्पेंडची पण तुमच्या मनावर आहे कशी ठेवायची। आणि हे आहे इंटरनॅशनल युजेस। आता यामध्ये तुम्ही डोमेस्टिक युजेस, आता हे बघा, हे पूर्ण ऑप्शन आहेत, ते पूर्ण व्यवस्थित बघा। तुम्हाला जसं वाटते तसं तुम्ही लिमिट ठेवा आणि अपडेट लिमिट करा, वाढवू शकतात। ATM ची कमी पण करू शकतात। असं काही नाहीये की तुम्ही आता जी ठेवली ती नंतर ठेवू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने ती लिमिट ठेवा। आणि इथे तुमचा पिन टाका ATM चा, एंटर पिन, ATM कार्डचा पिन टाकायचा आहे आणि सक्सेसफुली। तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी 5 मिनिटांमध्ये तुमच्या HDFC कार्डची लिमिट तुम्ही बदलू शकता आणि स्वतःचे बँक खाते सुरक्षित करू शकता। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।